मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, घाटकोपरमधली इथली जी होर्डिंग दुर्घटना झाली त्यानंतर हे होर्डिंग नेमकं कोणाच्या जागेत आहे अशा पद्धतीचा वाद सुरू झाला होता. आता मध्य रेल्वेमार्फत पोलीस असतील किंवा महानगरपालिका असेल यांना एक रिप्लाय देण्यात आलेला आहे. काय तो नेमका रिप्लाय आहे? मध्य रेल्वेने त्या दिवशीच हे खूप क्लिअर केलं होतं की जे होर्डिंग पडलं त्या होर्डिंगची जी जागा होती ती गव्हर्मेंट रेल्वे पोलीस यांच्या मालकीची होती किंवा यांच्या अधिकार क्षेत्रात होती. सोबतच त्या होर्डिंगची जी परमिशन दिलेली होती ती गव्हर्मेंट रेल्वे पोलीसने दिली होती. यांच्या नावामध्ये जसं गव्हर्मेंट रेल्वे पोलीस जरी असलं तरी ही ऑर्गनायझेशन जी असते ती स्टेट गव्हर्मेंटद्वारे चालवले जाते. जसं की याच्यामध्ये ऑफिसर्स वगैरे जे असतात ते स्टेट गव्हर्मेंटच्या थ्रू येतात आणि रेल्वेची जी पोलीस सिस्टम आहे तिला रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजे RPF म्हणतात, जी की रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत येते. सोबतच याचे जे महापालिकेने सुद्धा याच्यासाठी रेल्वेने जे संदर्भ दिलेला आहे त्याला पुष्टी दिलेली आहे. सोबत या पर्टिक्युलर जागा जी आहे ही त्या गव्हर्मेंट रेल्वे पोलिसांच्या सशक्तीकरणासाठी किंवा पोलिसांच्या जी वेलफेअर ग्राउंड असते त्यांच्याकरता देण्यात आलेली होती. त्याच्यामुळं त्याच्याशी मध्य रेल्वेचा किंवा भारतीय रेल्वेचा अर्थार्थी कुठलाही संबंध नाही. याच्यासाठी कुठल्याही प्रकारची परमिशन किंवा कुठल्याही प्रकारची मान्यता जी आहे ती मध्य रेल्वेकडनं घेतल्या गेलेली नव्हती. सर, महानगरपालिका प्रशासनाचं असं म्हणणं होतं की ती आपल्या अखत्यारीतली जागा आहे. मात्र नाही, महानगरपालिका प्रशासनाने सुद्धा याचे क्लॅरिफिकेशन ऑलरेडी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी पण हे सांगितलेलं आहे की ती जागा जी आहे ती गव्हर्मेंट रेल्वे पोलीसच्या अंतर्गत येते. यामध्ये सुरुवातीला काही कन्फ्युजन असू शकतं कारण त्याच्यामध्ये नावामध्ये गव्हर्मेंट रेल्वे पोलीस असल्यामुळं त्यांचाही असा थोडासा गैरसमज असू शकतो किंवा त्यांच्या समजण्यामध्ये त्याची थोडंसं गडबडीमध्ये ते झालेलं असू शकतं, ज्याच्यामध्ये हे कन्सिडर केलं गेलं की गव्हर्मेंट रेल्वे पोलीस हे रेल्वेच्या अखत्यारीत येतं. पण गव्हर्मेंट रेल्वे पोलीस हे जे आहे ते स्टेट गव्हर्मेंटच्या अखत्यारीत येतं, म्हणजे राज्य सरकारच्या अंतर्गत येतं. म्हणजे ही जागा राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. होय, ही जागा राज्य सरकारने गव्हर्मेंट रेल्वे पोलीस यांना वापरासाठी दिलेली होती आणि पोलीस वेलफेअर कमिटी जी असते त्यांना याच्यामधनं जो काही महसूल येत होता तो पण पोलीस वेलफेअर कमिटीसाठी वापरला जात होता. सर, एक दुसरा मुद्दा होता की महानगरपालिका प्रशासनाने रेल्वेला सांगितलं होतं की 40x40पेक्षा ज्या मोठ्या होर्डिंग्स असतील आपल्या अखत्यारीतील त्या काढून टाका. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की जे होर्डिंग्ज असतात त्या होर्डिंगसोबतच्या दोन गोष्टी आवश्यक करायच्या असतात की त्यांची जी स्ट्रक्चरल इंटिग्रिटी आहे ती स्ट्रक्चरल इंटिग्रिटी टेस्ट करणे आणि त्याच्यासोबतच त्यांची जी रेग्युलर चेकअप असतो त्याच्यासाठीच्या ज्या परमिशन्स आहेत त्या परमिशन घेणे. याच्यामध्ये काय आहे, भारतीय रेल्वेचा जो ॲक्ट आहे ज्याच्या अंतर्गत आपण रेल्वेच्या जागांवरती जी होर्डिंग लावण्यात येतात त्याला परमिशन देतो, त्या ॲक्टच्या अनुसार आपल्या सगळ्या होर्डिंग्स केलेल्या आहेत. म्हणजे नियमबाह्य अशी कुठलीही होर्डिंग आपल्याकडे नाही आहे. आणि सोबतच आपण ज्या होर्डिंगची जी स्ट्रक्चरल इंटिग्रिटी टेस्ट करतो ती दर 3 वर्षांनी आपण टेस्ट करतो. ती जी 3 वर्षानंतर आपल्याकडे केली जाते ती सगळ्या आपल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूशन्सकडनं केली जाते. जसं IIT मुंबई असू द्यात किंवा VJTI असू द्यात, COEP असू द्यात, सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिट्यूट असू द्यात, अशा ज्या रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्याद्वारे आपण त्या स्ट्रक्चरल इंटिग्रिटी करतो सगळ्या स्ट्रक्चर्सची किंवा सगळ्या होर्डिंगची. आणि आपल्याकडचं आत्तापर्यंत कुठलंही स्ट्रक्चर जे आहे ते होर्डिंगमध्ये किंवा त्यांच्या स्ट्रक्चरल इंटिग्रिटीमध्ये कमी सापडलेलं नाही आहे, आढळून आलेलं नाही आहे. सोबतच भारतीय रेल्वेने काही मानकं स्थिर केलेली आहेत, निश्चित केलेली आहेत होर्डिंग लावण्यासाठी, ज्याच्यामध्ये एक IP 860, 875 अशी वेगवेगळी मानकं आहेत. तर आपण वाऱ्याची जी मॅक्सिमम गती असते किंवा अधिकतम वाऱ्याची जी गती असते त्या गतीला अनुसरून ह्या होर्डिंगचं जी स्ट्रक्चरल इंटिग्रिटी आहे किंवा स्ट्रक्चरल स्ट्रेंथ आहे ती डिसाईड करतो. तर त्या ह्याच्यामध्ये आपण मध्य रेल्वेने जी लावलेली होर्डिंग्स आहेत मुख्यत्वे मुंबई डिव्हिजनमध्ये, मुंबई विभागामध्ये, ती सगळी होर्डिंग साधारणपणे 140 किलोमीटर प्रति घंटा एवढ्या वेगाने जरी वारे वाहिले तरी त्याच्यामध्ये ते इंटिग्रिटी मेंटेन राहील अशा प्रकारचे ते होर्डिंग्ज आहेत. सर, मुंबईमध्ये खास करून आपण बघतो की पुलाची दुर्घटना असेल, होर्डिंगची दुर्घटना असेल, अशा पद्धतीने जेव्हा घटना होतात तेव्हा सगळ्या यंत्रणा ज्या रेल्वे असेल, महानगरपालिका असेल, राज्य शासन एकमेकांकडे बोट दाखवतात. समन्वय कधी होईल या सगळ्या यंत्रणांमध्ये? ह्याच्यामध्ये असं आहे की आपण जर पाहत असाल तर या सगळ्या यंत्रणा एक दुसऱ्यासोबत समन्वयाने चालत असतात. कारण जर ह्या गोष्टी समन्वयानं चालल्या नसत्या तर जी मुंबईचं जे रहाटगाडं आहे ते इतक्या व्यवस्थितपणे किंवा जे आपण जर समजा
मध्य रेल्वेची जर गोष्ट केलं तर साधारणपणे 37 लाख प्रवासी आपण रोज घेऊन जातो मध्य रेल्वेतनं. 37 लाख प्रवाशांची आपण वाहतूक करत असतो. जर हा समन्वय नसला असता सगळ्या यंत्रणांमध्ये तर हे शक्य झालं नसतं. समन्वयानेच ह्या यंत्रणा चालतात, पण दुर्घटना हे कोणीही ठरवून करत नसतं. तर ज्यावेळेस दुर्घटना होतात त्यावेळेसही उलट जो रिस्पॉन्सचा वेळ असतो तो कालावधी आपण बाकीच्यांच्या कम्पेअर केलात तर आपण पाहाल की रेल्वेसाठी स्पेसिफिकली आपण बोलू तर हा खूप कमी असतो. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या संघटना आपल्यासोबत एक दुसऱ्यासोबत काम करतात आणि ज्यावेळेसही काही इमर्जन्सी असते त्यावेळेस सगळ्या संघटनाचं पाहिजे तेवढं सहकार्य किंवा कदाचित जेवढी अपेक्षितता आहे त्याच्याही पेक्षा जास्त सहकार्य मध्य रेल्वे तर नक्कीच लाभतं. आणि मध्य रेल्वेसुद्धा जेव्हाही काही रिक्वायरमेंट असते त्यावेळेस आपले सगळी कंबर कसून या गोष्टींच्या मदतीसाठी उपलब्ध असते. जसं की आपण पाहाल ती श्रमिक स्पेशल ट्रेन्सची गोष्ट असो किंवा आता पण जर आपण समर स्पेशल ट्रेनची पाहाल तर साधारणपणे 1000च्या जवळजवळ समर स्पेशल ट्रेन्स मध्य रेल्वे चालवत आहे, ज्याच्यातल्या 500च्या जवळजवळ समर स्पेशल ट्रेन्स ऑलरेडी चाललेल्या आहेत. तर या सगळ्या गाड्या ज्या चालल्या आहेत त्या प्रवाशांच्या सोयीकरताच चाललेल्या आहेत. आणि निश्चितपणे ज्यावेळेस इतका मोठा पसारा असतो किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण काही गोष्टी करत असतो त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अडचणी किंवा तांत्रिक गोष्टींचं बिघाड या गोष्टी येणारच. अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे की एवढी मोठी सिस्टम चालत असताना त्याच्यामध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड होणार नाही किंवा कुठलीही इश्यू येणार नाही अशी अपेक्षा करणं मला असं वाटतं की थोडंसं चुकीचं राहील. ठीक, धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पानवलकर सर, मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.